मग व्यास मुनी म्हणतात की नारदजी, जेव्हा ते संत महात्मे तुम्हाला सोडून गेले तेव्हा तर तुम्ही लहान होतात, मग तुम्ही तेव्हा काय केलं? तेव्हा नारदजी सांगतात की ते साधू महात्मे जाताना त्यांनाही वाटत होतं की मी त्यांच्या सोबत यावं आणि मलाही वाटत होतं की मी त्यांच्या सोबत जावं, पण म्हटले माझ्या आईला मी एकुलता एक होतो, माझ्याशिवाय तिला कोणी नव्हतं आणि तिच्याशिवाय मला कोणी नव्हतं, माझी आई एकटीच होती. पण एक दिवस म्हटले माझी आई रात्रीच्या वेळेस दूध काढण्यासाठी गेली आणि रात्री त्या रस्त्यामध्ये जात असताना एका सर्पाने दंश केला आणि ती मरण पावली. मी एकटाच राहिलो आणि मग मी भगवंताचं नामस्मरण करत गावामध्ये फिरत होतो. नद्या, तलाव, सरोवर, झाडं झुडपं हे बघत फिरत होतो आणि मला तहान भूक लागली म्हणून मी एका झाडाखाली बसलो आणि त्या साधू महात्म्यांनी मला जसं सांगितलं होतं भगवंताचं नामस्मरण करायला, त्याप्रमाणे मी भगवंताचं झाडाखाली बसून नामस्मरण करत होतो आणि नामस्मरण करत असताना एकाग्र अंतःकरण केलं. मी माझ्या स्वतःला विसरून गेलो. अष्टसात्विक भाव जागे झाले, डोळ्यातनं पाणी येऊ लागलं. एकाग्र अंतःकरण केलं आणि त्या भगवंताचं नामस्मरण करू लागले आणि काही क्षणाकरता भगवंताने काय केलं, नारदांना दर्शन दिलं. थोड्या वेळासाठी भगवंताचं स्वरूप अनुभवायला मिळालं. नारदांना आनंद झाला आणि थोड्या वेळाने लगेच भगवंताने आपलं स्वरूप त्यांच्या अंतःकरणातनं काढून घेतलं. काढून घेतल्यानंतर नारद परत एकाग्र अंत करून त्या भगवंताला पाहण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते स्वरूप आता परत काही दिसत नाही. आणि तेवढ्यात भगवंताचा आवाज आला नारद मुनींना. भगवंत म्हणतात, बाळा तू सध्या लहान आहेस, या जन्मात माझं तुला दर्शन होऊ शकत नाही, कारण या जन्मात तू माझं दर्शन घेऊ शकत नाहीस. पुढच्या जन्मामध्ये मी तुला दर्शन देणार, तू माझाच भक्त राहशील.